Hi student, myself Umesh Shirsagar. Today we want to start with pumping action and conducting system of heart. In last lecture we studied about the internal structure of heart. हार्ट इंटरनली कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं तर त्याचा आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सांगितलं की हार्ट जे आहे तर ते 4 चेंबरचं आहे. त्याच्यापैकी अप्पर सुपेरियर जे चेंबर आहेत तर ते ब्लड रिसीव करण्याचं काम करतात, त्यांना आपण ऑरिकल असं म्हणतो. आणि लोअर चेंबर जे आहेत तर त्याला आपण व्हेंट्रिकल्स असं म्हणतो, विच आर दी लोअर ऑर इन्फेरियर ब्लड डिस्ट्रीब्युटिंग चेंबर. त्याच्यानंतर ऑरिकल जे आहेत तर ते दोन भागामध्ये डिवाइड झालेले आहेत, राईट ऑरिकल आणि लेफ्ट ऑरिकल. ड्यू टू दी सेप्टम कॉल्ड ॲज दी राईट इंटर ऑरिक्युलर सेप्टम. ड्यू टू दॅट ऑरिकल डिवाइडेड इंटू राईट ऑरिकल अँड लेफ्ट ऑरिकल. तसंच व्हेंट्रिकल सुद्धा दोन डिवाइड झालेले आहेत, राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सेप्टम कॉल्ड ॲज दी इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम. आणि त्याचबरोबर राईट ऑरिकल राईट व्हेंट्रिकलमध्ये या ठिकाणी ओपन होतं थ्रू द अपर्चर कॉल्ड ॲज दी राईट ऑरिको व्हेंट्रिक्युलर अपर्चर विच इज गार्डेड बाय द वॉल विच इज कॉल्ड ॲज दी ट्रायक्युस्पॉइड वॉल. त्याच्यानंतर लेफ्ट ऑरिकल opens into the left ventricle through the aperture called as the left auriculoventricular aperture which is also guarded by the wall which is called as the tricuspid wall. आणि याच्या बरोबरच इतर काही स्ट्रक्चर्स आपण काल इन डिटेल मध्ये स्टडी केलेला आहे. नाउ वी वांट टू स्टार्ट विथ द पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट. आपण सांगितलं होतं ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम 3 पार्ट पासून तयार झालेले आहे. ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम विच इज मेड अप फ्रॉम 3 पार्ट्स. सो दीज 3 पार्ट्स आर नथिंग बट दी ब्लड, हार्ट अँड ब्लड वेसल्स. त्यापैकी हार्ट जे आहे सो हार्ट ऍक्ट ॲज दी मेन पंपिंग ऑर्गन इन ह्यूमन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. हे आपण स्टडी केलेलं आहे आणि म्हणूनच मग आज आपल्याला पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट जे आहे तर त्याचे स्टडी करायचं आहे. आपण सांगितलेलं आहे ह्यूमन हार्ट जे आहे सो ह्यूमन हार्ट इज मायोजेनिक इन नेचर. मायो मीन्स मसल, जेनेसिस मीन्स टू क्रिएट. दी मसल्स ऑफ द हार्ट that means cardiac muscles of the heart get modified and generate the impulse which is required for the contraction of heart, and due to that the human heart is called as the myogenic in nature. Myo म्हणजे muscle, genesis means to create. त्या ठिकाणी मसल्स द्वारे इम्पल्स जे आहे कॉन्ट्रॅक्शन साठी रिक्वायर असणारे तर ती जनरेट केली जाते, म्हणून त्याला मायोजेनिक म्हणायचं. दुसरा हार्टचा आपण प्रकार सांगितला होता न्यूरोजेनिक, की ज्या ठिकाणी नर्व सेल जे आहेत तर त्या इम्पल्स जनरेट करतात हार्टच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी आणि म्हणून त्याला न्यूरोजेनिक म्हणायचं. पण ह्यूमन बिईंगचं हार्ट जे आहे तर ते मायोजेनिक आहे आणि मसलच्या सहाय्याने वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जे आहे तर ती इम्पल्स जे आहे वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शनसाठीची तर ती जनरेट केली जाते, म्हणून त्या हार्टला मायोजेनिक हार्ट असं म्हणायचं. आणि त्याच्याद्वारे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन हार्टचं घडवून आणलं जातं. आता बघा दी रिदमिक कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज कॉल्ड ॲज दी सिस्टोल. हार्टचं कॉन्ट्रॅक्शन होण्याची जी प्रोसेस आहे ज्याला मराठीमध्ये आपण आकुंचन पावणे असं म्हणतो, तर कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज कॉल्ड ॲज दी सिस्टोल व्हाईल रिलॅक्शन ऑफ दी हार्ट इज कॉल्ड ॲज दी डायस्टोल. म्हणजे हार्टचं कॉन्ट्रॅक्शन होत असेल तर त्याला सिस्टोल म्हणायचं आणि हार्टचं रिलॅक्शन जर झालं तर त्याला डायस्टोल असं म्हणायचं. आणि मग सिस्टोल आणि डायस्टोल एकत्रित येऊन हार्टचं रिदमिकली कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन झालं. दी रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्शन ऑफ दी हार्ट इज कॉल्ड ॲज दी हार्टबीट, ज्याला आपण हृदयाचे ठोके किंवा हिंदीमध्ये आपण दिल की धडकन असं म्हणतो. तर हार्ट जे कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होणार आहे रिदमिकली तर त्याला आपण काय म्हणणार आहे हार्टबीट. म्हणून आपल्याला हार्टबीटची डेफिनेशन माहिती असणं गरजेचं आहे. हार्टबीट इज नथिंग बट रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्शन ऑफ दी हार्ट, किंवा आपण आज दुसऱ्या भाषेत असंही सांगू शकतो दी रिदमिक सिस्टॉल अँड रिदमिक डायस्टॉल ऑफ द हार्ट इज कॉल्ड ॲज दी हार्टबीट. आणि साधारणतः एक हार्टबीट जे आहे तर ती पूर्ण होण्यासाठीचा जो कालावधी जो आहे सो विच इज अबाउट 0.8 सेकंड इन ह्यूमन बिईंग. ह्यूमन बिईंग मध्ये एक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन म्हणजेच एक हार्टबीट पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी जो आहे तर तो 0.8 सेकंदचा आहे. आणि मग आपण जर या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये जर लक्षात घेतलं तर 1 हार्टबीट इज इक्वल टू 1 सिस्टॉल प्लस 1 डायस्टॉल.
which forms to the one heartbeat, and that one heartbeat which is completed within the 0.8 second. 0.8 सेकंद मध्ये ही हार्टबीट जी आहे तर ती पूर्णपणे कंप्लीट झालेली पाहायला मिळते. आणि आपण एका मिनिटाचा जर विचार केला, सो ड्यूरिंग दी सिंगल मिनिट और 1 मिनिट हार्ट बीट्स अबाउट 72 टाइम्स पर मिनिट. आलं लक्षात? एका मिनिटामध्ये हार्ट जे आहे तर त्याला ते 72 वेळा त्या ठिकाणी बीट होतं आणि त्यालाच म्हणायचं हार्ट रेट. हार्ट रेट म्हणजेच काय? हार्ट रेट इज नथिंग बट दी नंबर ऑफ बीट्स पर मिनिट. एका मिनिटामध्ये किती हार्टबीट होतात तर त्याला आपण हार्ट रेट असं म्हणतो की जो किती आहे 72 बीट्स पर मिनिट. येतं लक्षात? त्याच्यानंतर बघा एक हार्टबीट जे आहे, सो वन हार्टबीट व्हेंट्रिकल पंप्स अबाउट 70 ml ऑफ द ब्लड. म्हणजे एका हार्टबीट मध्ये हार्टद्वारे जे ब्लड पंप केलं जातं तर ते किती आहे 70 ml. सो विच इज कॉल्ड एज द स्ट्रोक व्हॉल्यूम. ही डेफिनेशन लक्षात घ्या. स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजेच काय? द व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप्ड बाय द हार्ट ड्यूरिंग द वन हार्टबीट. एका हार्टबीट मध्ये हार्टने पंप केलेलं जे ब्लड जे आहे तर त्या ब्लडचा व्हॉल्यूमला आपण काय म्हणणार आहे? स्ट्रोक व्हॉल्यूम, विच इज अबाउट 70 ml, की जे 70 ml असलेलं पाहायला मिळतं. आणि त्याच्या सहाय्याने आपण कार्डियाक आउटपुट काढू शकतो. कार्डियाक आउटपुट म्हणजे काय? तर व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप्ड बाय द हार्ट ड्यूरिंग 1 मिनिट. एका मिनिटामध्ये हार्टने ब्लड जेवढं पंप केलेलं आहे त्याला म्हणायचं कार्डियाक आउटपुट. आणि एका हार्टबीट मध्ये हार्टने जेवढं ब्लड पंप केलेलं आहे त्याला म्हणायचं स्ट्रोक व्हॉल्यूम. आलं लक्षात? आता कार्डियाक आउटपुट जर काढायचे असेल आपल्याला तर त्याचा फॉर्म्युला आहे तर तो असा आहे, कार्डियाक आउटपुट इज इक्वल टू हार्ट रेट इनटू स्ट्रोक व्हॉल्यूम. हा कार्डियाक आउटपुट मध्ये आपण काय सांगतोय? कार्डियाक आउटपुट इज इक्वल टू हार्ट रेट इनटू स्ट्रोक व्हॉल्यूम. आपण हार्ट रेट किती सांगितलाय? 72 हार्ट बीट्स पर मिनिट. म्हणजे हार्ट रेट आला 72 इनटू स्ट्रोक व्हॉल्यूम किती आहे 70 ml. स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे मी काय सांगितलं? द व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप्ड बाय द हार्ट ड्यूरिंग द वन हार्टबीट. तर ते आहे 70 ml. आणि त्याच्या सहाय्याने आपण कार्डियाक आउटपुट काढू शकतो. आपण जर याचं मल्टिप्लिकेशन केलं 72 into 70 which is nothing but the 5040 ml, म्हणजे 5040 ml, which is approximately 5 liter. म्हणून आपण सांगू शकतो within 1 minute heart pump about 5 liter of the blood, which is the approximate volume. आलं लक्षात? approximate volume असलेला पाहायला मिळतो की जो 5 लिटर असलेला पाहायला मिळतो. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट. आलं लक्षात? त्याला आपण पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट असं म्हणायचं. याच्यामध्ये 3-4 कन्सेप्ट आहेत. एक म्हणजे सिस्टॉल. सिस्टॉल म्हणजेच काय? कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट. दुसरा डायस्टॉल. डायस्टॉल म्हणजेच काय? तर रिलॅक्शन ऑफ द हार्ट. त्याच्यानंतर हार्टबीट म्हणजे काय? रिदमिक सिस्टॉल अँड डायस्टॉल ऑफ द हार्ट इज कॉल्ड एज द हार्टबीट, और रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्शन ऑफ हार्ट इज कॉल्ड एज द हार्टबीट. हार्टबीट पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी 0.8 सेकंद. एका मिनिटामध्ये हार्ट किती वेळा बीट होतं? सो विदिन 1 मिनिट हार्ट बीट्स अबाउट 72 टाइम्स पर मिनिट. सो विच इज कॉल्ड एज द हार्ट रेट. त्याला आपण हार्ट रेट असं म्हणतो. आणि स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजेच काय? व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप्ड बाय द हार्ट ड्यूरिंग द सिंगल हार्टबीट विच इज अबाउट 70 ml. आणि त्याच्या साहाय्याने आपण कार्डियाक आउटपुट काढणार आहे. कार्डियाक आउटपुट इज इक्वल टू हार्ट रेट इनटू स्ट्रोक व्हॉल्यूम. हार्ट रेट विच इज अबाउट 72 and stroke volume which is about 70 ml. So which gives to the 5040 ml. So which is approximately 5 liter, which is called as the cardiac output. ठीक है? So that's all about the pumping action. Now we want to shift toward the next point, that is nothing but the conducting system of human heart. ह्युमन हार्ट जे आहे तर त्याची कंडक्टिंग सिस्टीम आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. मी तुम्हाला आता सांगितलं होतं ह्युमन हार्ट जे आहे तर ते मायोजेनिक आहे, मीन्स द मसल ऑफ द हार्ट. आपण सांगितलं लास्ट लेक्चरला ज्यावेळेस आपण वॉल ऑफ हार्ट स्टडी करत होतो लास्ट टाइमला, तर त्यावेळेस आपण सांगितलं ह्युमन हार्ट विच इज मेनली मेड अप ऑफ 3 लेयर्स, epicardium, myocardium and endocardium. So out of these 3 layers, the myocardium, which is the middle layer of the wall of heart, so which is made up from the cardiac muscles. These cardiac muscles get modified to form nodal system. त्याच्यापासून नोडल सिस्टीम तयार होते
आणि विच ऍक्ट ॲज दी कंडक्टिंग सिस्टीम, त्या ठिकाणी कंडक्टिंग सिस्टीम म्हणून त्या ठिकाणी काम करताना पाहायला मिळते. आता बघा, द कंडक्टिंग सिस्टीम ऑफ ह्युमन हार्ट विच इज मेनली कन्सिस्ट ऑफ 4 पार्ट्स. कंडक्टिंग सिस्टीम ह्युमन हार्टचे जे आहे तर त्याच्यामध्ये मेन किती पार्ट आहेत? 4 पार्ट आहेत. ते कोणकोणते आहेत? सो दॅट इज एस ए नोड, AV node, bundle of His and Purkinje fibers. These are the 4 main parts of the conducting system of human heart. Human heart च्या conducting system चे हे 4 महत्त्वाचे parts असलेले पाहिल्यानंतर we want to study all these parts in detail. So this is the figure which showing the entire conducting system of human heart. ह्युमन हार्टची कंडक्टिंग सिस्टीम दाखवणारी ही फिगर आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कंडक्टिंग सिस्टीमचे 4 पार्ट पाहायला मिळतात. त्यापैकी बघा, पहिला जो पार्ट आहे त्याला म्हणायचं आपण शॉर्ट मध्ये विच इज कॉल्ड द एसए नोड. एसए नोड इज नथिंग बट द सायनो ऑरिक्युलर नोड. सो इट इज द स्मॉल इलिप्टिसॉइड सॉलिड नोडल स्ट्रक्चर प्रेझेंट इन द वॉल ऑफ राईट ऑरिकल. राईट ऑरिकलच्या वॉल मध्ये प्रेझेंट असणारा स्मॉल इलिप्टिसॉइड किंवा ओव्हल असा जो मॉडिफाईड झालेला कार्डियाक मसलचा जो नोडल पार्ट जो आहे तर त्याला आपण म्हणतो एसए नोड, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी सायनो ऑरिक्युलर नोड. इट इज प्रेझेंट इन दी वॉल ऑफ राईट ऑरिकल. राईट ऑरिकलच्या वॉल मध्ये प्रेझेंट आहे, परंतु वेअर एक्झॅक्टली इट इज प्रेझेंट? सो इट इज प्रेझेंट नियर or below to the opening of superior vena cava. इंटरनल स्ट्रक्चर मध्ये आपण सुपिरियर व्हेना केव्हाचं ओपनिंग स्टडी केलेलं आहे, तर त्या ओपनिंगच्या खालच्या साईडला राईट ऑरिकल मध्ये किंवा जवळ राईट ऑरिकलच्या वॉल मध्ये आपल्याला हा एसए नोड जो आहे तर तो प्रेझेंट असलेला पाहायला मिळतो. नाउ वी वांट टू स्टडी द फंक्शन ऑफ एसए नोड. एसए नोड जनरेट द इम्पल्स विच इज रिक्वायर्ड फॉर द कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट. हार्टच्या कॉन्ट्रॅक्शन साठी आवश्यक असणारी वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जे आहे तर ती जनरेट होण्यासाठी आवश्यक असणारा इम्पल्स जो आहे तर तो इम्पल्स तयार करण्याचं काम हे एसए नोड द्वारे केलं जातं. ड्यू टू दॅट एसए नोड इज कॉल्ड ॲज द पेस मेकर. आणि म्हणून एसए नोडला काय म्हणायचं? विच इज कॉल्ड ॲज द पेस मेकर. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, गिव्ह रिझन म्हणून. व्हाय एसए नोड इज कॉल्ड ॲज द पेस मेकर? बिकॉज एसए नोड जनरेट the impulse which is required for the wave of contraction of the heart. हार्टच्या कॉन्ट्रॅक्शन साठी आवश्यक असणारी वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जे आहे तर ती जनरेट करण्यासाठी आवश्यक असणारा इम्पल्स जो आहे तर तो इम्पल्स जनरेट करण्याचं काम एसए नोड द्वारे केलं जातं, म्हणून त्याला पेस मेकर असं म्हणायचं. अँड दॅट इम्पल्स और वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन which spread firstly into the wall of auricle, then it spread into the wall of the left auricle, and after that wave of contraction which is collected by the AV node. So we want to start with the AV node. AV node is called as the auriculoventricular node. AV node ला दुसरं नाव काय आहे? auriculoventricular node. So it is also present in the wall of right auricle. हा सुद्धा राईट ऑरिकलच्या वॉल मध्येच प्रेझेंट असलेला पाहायला मिळतो, बट इट इज प्रेझेंट नियर टू दी septum. That septum is nothing but the interauricular septum. Interauricular septum च्या जवळ आणि कोरोनरी सायनसचं ओपनिंग जे आहे तर त्याच्या खालच्या साईडला प्रेझेंट असणारा elongated nodal structure जे आहे. So that elongated nodal structure which is called as the AV node or which is called as the auriculoventricular node. So this is the exact location of AV node. AV node चं ते लोकेशन आहे. So AV node collect the wave of contraction which is generated by the SA node. What is the function of AV node? So AV node collect the wave of contraction generated by the SA node. SA node ने जनरेट केलेली wave of contraction जे आहे की जी ऑरिकलच्या वॉल मध्ये स्प्रेड झालेली आहे तर ती कलेक्ट करण्याचं काम करतं and it send towards the bundle of His, आणि त्याच्यानंतर ती बंडल ऑफ His कडे सेंड करण्याचं काम करतं. थोडक्यात स्पेस जी आहे तर ती सेट करण्याचं काम करतं. ड्यू टू दॅट द AV नोड इज कॉल्ड ॲज द पेस सेटर. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, AV नोड इज आल्सो कॉल्ड ॲज डॅश डॅश. सो AV नोड इज कॉल्ड ॲज द पेस सेटर व्हाईल SA नोड इज कॉल्ड ॲज द पेस मेकर. ठीक आहे. ते त्याच्यानंतर बघा दुसरा जो पार्ट आहे, तिसरा पार्ट जो आहे तर तो म्हणजे बंडल ऑफ His. व्हॉट इज बंडल ऑफ His? सो इट इज द elongation of AV node.
एव्ही नोड जो आहे तो इलॉंगेट झालेला आहे आणि त्याच्यापासून मसलचं बंडल तयार झालेलं आहे. सो दॅट bundle of muscle is called as the bundle of His, or is also called as the tawara किंवा त्यालाच AV bundle किंवा bundle of His असं म्हणायचं, which is present into the interventricular septum. Where the bundle of His is present, so it is present in a interventricular septum. ventricle च्या मध्ये जो सेप्टम जो आहे तर त्या सेप्टम मधून तो ट्रॅव्हल होतो खालच्या साईडला हार्टच्या वेंट्रिकल मध्ये. आलं लक्षात. तर तो बंडल जो आहे तर त्या बंडलला म्हणायचं बंडल ऑफ हिज. व्हाय इट इज कॉल्ड एज द बंडल ऑफ हिज? बिकॉज इट इज डिस्कवर्ड बाय द हिज, द नेम सायंटिस्ट कॉल्ड एज द हिज, ड्यू टू दैट which is called as the bundle of His. So bundle of His, what is the function of bundle of His? Bundle of His conduct the wave of contraction which is transferred by the AV node. AV node ने ट्रान्सफर केलेली वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन जी आहे तर ती कलेक्ट करणं एव्ही नोड करून आणि ती परत पुरकिंजे फायबर पर्यंत सेंड करणं, हे जे काम जे आहे तर ते बंडल ऑफ हिज द्वारे केलं जातं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तो बंडल ऑफ हिज जो आहे which travels into the interventricular septum and after that it bifurcate, तो bifurcate होतो and travels into the interventricular septum and divides and redivides, आणि परत त्याचं डिवायडेशन आणि रिडिवायडेशन होतं आणि त्याच्यापासून मग परत फायब्रिलर स्ट्रक्चर जे आहे, सो दॅट फायब्रिलर स्ट्रक्चर विच इज डेव्हलप्ड इन दी वॉल ऑफ ventricles, that means in the wall of right ventricle and left ventricle, which reaches to the each and every cell of the cardiac muscles. cardiac muscles मध्ये असणाऱ्या each and every cell जे आहेत की ज्या ventricleच्या वॉल मध्ये प्रेझेंट आहेत तर त्याच्यापर्यंत पोहोचणारे जे फायब्रिलर स्ट्रक्चर जे आहे तर त्याला आपण काय म्हणणार आहे, which is called as the Purkinje fibers. So it is also discovered by the Purkinje scientist. Due to that, the name is given called as the Purkinje fibers. So these Purkinje fibers conduct the wave of contraction which is transferred by the bundle of His. Bundle of His ने ट्रान्सफर केलेली जी wave of contraction जी आहे तर ती wave of contraction या ठिकाणी कंडक्ट करण्याचं काम आणि कंडक्ट करून या वेंट्रिकलच्या वॉल मध्ये असणाऱ्या ज्या कार्डियक मसल्सच्या सेल्स ज्या आहेत तर तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे, सो दॅट वर्क विच इज कॅरिड आउट बाय दी पुरकिंजे फायबर. पुरकिंजे फायबर जे आहेत तर त्याच्याद्वारे हे जे काम जे आहे कोणतं काम तर कंडक्ट वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन जे आहे तर ती कंडक्ट करण्याचं काम जे आहे तर या पुरकिंजे फायबर्सद्वारे केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. सो that's all about the conducting system of human heart. human heart ची conducting system आहे. this figure which indicate the different parts of conducting system. ही जी फिगर जी आहे तर ती काय दर्शवते तर कंडक्टिंग सिस्टम चे वेगवेगळे पार्ट्स कोणकोणते, एसए नोड, एव्ही नोड, बंडल ऑफ हिज आणि पुरकिंजे फायबर. एसए नोडला म्हणायचं पेस मेकर, एव्ही नोडला म्हणायचं पेस सेटर आणि बंडल ऑफ हिज जो आहे तर त्याला एव्ही नोड किंवा ताईव असं म्हणलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुरकिंजे फायबर. एसए नोड जो आहे तर तो इंपल्स जनरेट करतो कशासाठीची, फॉर दी जनरेशन ऑफ वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन, त्याच्यासाठी आवश्यक असणारे इंपल्स जनरेट करतो म्हणून त्याला पेस मेकर म्हणायचं. ही एव्ही नोड जो आहे तर तो वेव सेट करतो म्हणून त्याला पेस सेटर असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ती वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन ट्रॅव्हल होत होत पूर्णपणे व्हेंट्रिकलच्या वॉल मध्ये जाईल आणि त्याच्यानंतर तिथं त्या ठिकाणी व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन होईल. आणि आपण सांगितलं की कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट, हार्टचा ऑरिकल असेल किंवा व्हेंट्रिकल असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट होण्याच्या प्रोसेसला सिस्टॉल म्हणायचं. while relaxation of the heart is called as the diastole and rhythmic contraction and relaxation of the heart is called as the heartbeat. किंवा त्यालाच आपण rhythmic systole and diastole of the heart is called as the heartbeat. म्हणजे एक हार्टबीट पूर्ण होण्यासाठी एक सिस्टोल आणि एक डायस्टोल जे आहे तर ते पूर्ण होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी लागणारा वेळ जो आहे एका हार्टबीटसाठी तो 0.8 सेकंद आहे आणि एका मिनिटामध्ये हार्ट जे आहे तर ते 72 टाइम्स बीट होतं. आणि एका हार्टबीट मध्ये हार्टद्वारे जेवढं ब्लड पंप केलं जाईल तर त्याला स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणायचं, विच इज अबाउट 70 ml. आणि त्याच्या सहाय्याने आपण कार्डियक आउटपुट काढू शकतो. कार्डियक आउटपुट मीन्स द व्हॉल्यूम ऑफ ब्लड pumped by the heart during 1 minute, which is calculated by the formula that is nothing but the cardiac output is equal to heart rate into stroke volume. Heart rate which is about 72 heartbeats per minute, while stroke volume which is about 70 ml. So it gives the approximate 5 liter volume
which is pumped by the heart during the 1 minute and called as the cardiac output. ठीक है, that's all about the today's lecture. In next lecture we want to study the working of heart कशा पद्धतीने वर्क करतं, तर त्याचा आपल्याला या ठिकाणी स्टडी नेक्स्ट लेक्चरला करायचा आहे. या ठिकाणी आपण थांबूया. ठीक आहे, थँक्यू.